नमस्कार मित्रांनो, मी विवेक तुमचं स्वागत करतो आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे रंगपंचमी. तर रंगपंचमी सगळ्यांना शुभेच्छा. तर आज खूप इंटरेस्टिंग व्लॉग होणार आहे, कारण की सरप्राईज तुमच्यासाठी मी आता सांगत नाही तुम्हाला. तर बघा तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला कळेल सरप्राईज काय आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, तर आज आपल्या इथं थोडा कार्यक्रम आहे छोटासा. तर बघा तुम्ही नक्की, आणि तुमची त्या कार्यक्रमाला काय म्हणते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर चला. तर हॅलो मित्रांनो, तर मी तुम्हाला सकाळी बोललो होतो एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. आज आपण जाणार आहे कुठेतरी. तर आज आपण जाणार आहे मडीला मित्रांनो. तर आज मडीची यात्रा आहे, रंगपंचमी असते ना आज. तर आज मडीची यात्रा आहे, तर आम्ही जाणार आहे सगळे ऑल फॅमिली, म्हणजे मम्मीन ते नाही तर बावड्या, नाना, दादा, आम्ही सगळे आहेत, नॅनी वगैरे. तर चला तुम्हाला पण दाखवतो मी रूट कसा आहे काय आहे, आणि तिथे गेल्यावर कशी मजा येते ते पण तुम्हाला दाखवेन. तर चला. तर फायनली मित्रांनो निघलेलो आता करून. तर इथे लुसी झोपली आहे. लुसी बाय, शाम को मिलेंगे. तर फायनली मित्रांनो आलं आपण आता खाली. तर ज्ञानी त्या आधी एक्साइटेड होते, ज्ञानी पिलांना आणा. तर त्या आधीच गाडीत जाऊन बसलेलं येतं, आणि दादा ते मागे येतं. मला दाखवतो. ज्ञानी रेडी झालेली आहे बॅग वगैरे घेऊन. पिल्या आतमध्ये बसलाय आणि नाना पुढे येतं. आता डायरेक्ट मी तुम्हाला दाखवतो जाताना. तर फायनली मित्रांनो आत्ता निघलेलो आम्ही. तर इथं दादा, ज्ञानी इथं, पुढं पिल्या, बावड्या, आणि इथं नाना येतं. तर चला. CNG भरायला थांबलो होतो. तर CNG भरतोय गाडीत. मला तर अजूनपर्यंत CNGचं गणित तर काही कळलेलं नाही, काय विषय असतो नेमका, किती पावर असतं काय. आपल्या डोक्याबाहेरची गोष्ट नाही, कारण आपलं पेट्रोल डिझेल माहिती फक्त, CNG वगैरे आपल्याला काय माहीत नाही. तर CNG भरला आता, तर निघू आता. बाबा बंगाला फिरून आला रनाथ भगव्या कफनीवाला. आता येत होतो. तर येता येता करंजी घाटात आम्ही याच्यासाठी थांबलो होतो, सांगितलं कणीस म्हणजे बुट्टा खाण्यासाठी थांबलो होतो. तर बुट्टा खातो आणि मग जाऊ. जमले सूत्र नाथ भक्तीलाही पवित्र. तर फायनली मित्रांनो आता आपण पोहोचलेलोय मडी मध्ये. तर ज्ञानी बघा, ज्ञानी इकडे बघ, ज्ञानी. चलो. तर फायनली मित्रांनो दत्तोबा आता आपल्याला भेटले. दत्तोबा गाडी वालते, दत्तोबा पण भेटलेत आपल्याला. नाही चालत तंत्र मंत्र, आहे पुत्र नाही कुणाशी जमले सूत्र नाथ भक्तीलाही पवित्र नाही चालत तंत्र मंत्र भूतावाला. तर फायनली मित्रांनो आता पोहोचलेलो आपण मंदिराच्या एरियात पोहोचलेलो आहे. आम्ही गाडी ना 1 किलोमीटर लांबच लावली, आणि तिथून फुल एकदम गर्दी होती 1 किलोमीटर पर्यंत. तर तुम्ही बघितलं व्हिडिओ पण दाखवलं, तर एवढी गर्दी होती, गाड्यांचा आवाज होता ना, त्यामुळे मला माईक लावायची गरज पडली. तर इथून जवळपास अर्धा किलोमीटर मंदिर येतं. तर मित्रांनो मंदिर इथून भरपूर लांब आहे. तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा चाललेलो आहे गाढवाच्या बाजारात. तर चला तुम्हाला दाखवतो गाढवाच्या बाजारात. तर फायनल मित्रांनो गाढव दिसायला सुरुवात झाली आहे. इथं काही येतं, त्यानंतर तिकडे बरेच येतं, तिकडे भरपूर गाढव आहेत मित्रांनो, भरपूर.
तर मित्रांनो मी आत्ता मडीमध्ये आहे, गाढवाच्या बाजारात आहे आता. तर मी तुम्हाला गाडामध्ये दाखवते बघा. हे आत्ता गाढव आहे तिथं नॉर्मली. तर ह्या गाढवाची प्राईस काय आपण सांगू शकता का तुम्ही कोणी? तर नुसती ह्या एकाची प्राईस बघितली ना आपण, मॅक्सिमम 1.5 ते 2 लाख रुपये याची प्राईस आहे पिल्लाच्या. मोठीची तर वेगळीच आहे बघा मित्रांनो. गाढवांना सुद्धा एवढी डिमांड आहे, फक्त माहीत नाही लोकांना त्याची डिमांड आहे. म्हणजे महत्त्व आहे या गाढवाचं, पण लोकांना वाटतं काय आहे गाढव म्हणजे. आत्ताच्या जनरेशनला माहीत नाही मित्रांनो गाढव म्हणजे काय. एक आत्ता कसे लोक आहेत तसे एक काळ होता, आमचे नाना दादा बाबा हे सुद्धा यायचे इथं गाढव घेऊन यायचे. त्यांच्यासाठी ते मोमेंट म्हणजे ते कंटिन्यू आले की नानापर्यंत तिथे येतात, त्यांना ते आठवते एक आठवण म्हणून, त्यांना आवड आहे त्या गोष्टी, त्यामुळे ते येते तिथं. तर आत्ता आपण इथं आहे गाढवाच्या बाजारात. तर आपण आता मडी तिथे मंदिरात, मंदिर तिथं आहे समोर. तर आता डायरेक्ट तिकडे निघतो मग तुम्हाला भेटतो. गाढवाच्या बाजारात फिरलो जरा. आता चाललेलो आहे आपण मेन यात्रेमध्ये चाललेलो आहे. तर यात्रेत जाऊ आणि मग तुम्हाला भेटतो. तर भूताबाळाही घाबरी त्याला नाथ भगव्या कपनी वाला. फायनली मित्रांनो आपल्याला मिळेल आता आमच्या जोडीदाराला आलं तुम्ही भाडं घेऊ का त्याला म्हणलं तुझ्या रस्त्याने उतरू नको त्या घाटाने. आता आहे ना. तर फायनली मित्रांनो जेवण वगैरे आपलं झालं आहे. तर आता चालला आपण परत यात्रेमध्ये फिरायला. लय ऊन पाळी माळ रुद्राक्षाची गळी, अलख निरंजनाची आरोळी, त्यांच्या काखेमध्ये हाई झोळी, भस्म लावून या कपाळी माळ रुद्राक्षाची गळी. मित्रांनो मेन रोड तिकडून आहे, पण आम्ही इकडून शॉर्टकटनी चाललोय. तर मामा आम्हाला घेऊन चालले शॉर्टकटनी. तर आम्हालाच माहित नाही नेमकं शॉर्टकट कुठून आहे. तर चालेल. आवाज चिमट्याचा झाला नाथ भगव्या कपनीवाला, आवाज चिमट्याचा झाला नाथ भगव्या कपनीवाला. तर फायनली मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे मंदिरापाशी पोहोचणार शॉर्टकटनी. तर बघा मंदिर तरी मेन मंदिर आहे मित्रांनो. तर अजून भरपूर आता यायचं आपल्याला. तर तुम्हाला मी आत गेला दाखवतो. फायनली मित्रांनो निघालो आता मंदिरात.
आता डायरेक्ट आपण जाऊ गाडीकडे. तर आता मी डायरेक्ट तुम्हाला गाडीकडे गेलं भेट. तर फायनली मित्रांनो आपण मंदिरातून आलोय खाली. तर आपल्याला तो जो फेमस स्पॉट आहे ना त्या हत्ती वगैरे ते स्टॅच्यू आहे ना महाराजांचा, तर आपलं तिथे जायचं होतं पण तिथे जाता नाही आलं. जीव आकाश शरण तुम्हाला आला न नाथ भगव्या कफनीवाला, आकाश शरण तुम्हाला आला न नाथ भगव्या कफनीवाला. तर फायनली मित्रांनो तर एवढी आता एवढी घेतो आणि डायरेक्ट आता तुम्हाला भेटतो मी गाडीत गेलो, कारण की माझा फोन पण स्विच ऑफ झाला आहे. तर फायनली मित्रांनो आता आपण आलेलो आहे, सगळी यात्रा वगैरे करून आलेलो आहे. तर येऊन आता सगळे जण इथे झोपले येतं. तर नाना झोपले, दादा इथे येतं न्यायचे ते. त्याने थोडीफार खरेदी वगैरे केली. आता आलो इथं, माझ्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झालेली आहे. आता डायरेक्ट जाऊ आपण गाडी. तर मित्रांनो तर आता वेळ झाली तेच थांबण्याची. तर आता सकाळ झालेली आहे. आता सुरुवात करणार मी दुसऱ्या ब्लॉगला आणि पहिल्या ब्लॉगला एंड करतो, कारण की मी आलो आणि डायरेक्ट झोपलो मित्रांनो. तर मला ब्लॉग एंड करायचं आता राहिलं. एडिट पण मी सकाळ धरून आता शिकायला एडिट. तर आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया एका उद्या नवीन व्हिडिओ म्हणजे. तोपर्यंत बाय बाय.